अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण ह्या पितृपक्षामध्ये आपण कोणकोणत्या सेवा कराव्या किंवा कोणकोणत्या सेवा करू नये, कोणते नियम पाळावे आणि आपण ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे आपण आपल्या किती पिढ्यांची श्राद्ध घालायला पाहिजे किंवा किती पिढ्यांची आपण श्राद्ध घालायला पाहिजे, सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे, म्हणजे 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. आणि पितृपक्ष म्हणजे हा पित्रांचा जो पंधरवाडा आहे, जे आपण श्राद्ध घालतो ते श्रद्धेने आपण त्यांची सेवा करायला पाहिजे. श्रद्धेने कोणतेही श्राद्ध जर घातलं तर पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. आणि ह्या पितृपक्षामध्ये 15 दिवस पित्र हे भूतलावर आलेले असतात आणि मग आपण त्यांची श्राद्ध घातले की त्यांना मोक्ष मिळतो, त्यांना गती मिळत असते आणि मग ते आपल्याला परेशान करत नसतात. तर ह्या पितृपक्षामध्ये आपण किती पिढ्यांचे श्राद्ध घालायला पाहिजे, तर माऊली सांगतात की 3 पिढ्यांचे आपण श्राद्ध घालायला पाहिजे किंवा सुतक आपण धरायला पाहिजे. तर काय होतं ना की गावाकडं भावकी असते आणि भावकी म्हटलं की खूप मोठी भावकी असते आणि मग त्याच्या मागे काय होतं की सुतक आपल्याला पडत राहत असतात आणि सुतक पडले की आपले सण वार जे काही येतात ते आपले त्याच्यामध्ये जातात. रोजची देवपूजासुद्धा आपली व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे आपण एवढ्या भावकीचे आपण काय पित्र घालत नाही आहेत. आपण ज्यांचे पित्र घालतो, आपण जितक्या पिढ्यांचे पित्र घालतो किंवा जितक्या पिढ्यांचे श्राद्ध घालतो तितक्याच पिढीपर्यंत आपण सुतकसुद्धा धरायला पाहिजे. तर सहसा आपण 3च पिढ्यांचे आपण सुतक धरायला पाहिजे. आता मी, माझे सासरे आणि त्यांचे वडील हे अशा 3 पिढ्या आहेत आणि ह्या 3 पिढ्यांचेच आपण सुतक धरायला पाहिजे. त्याच्यामुळं जास्त लांब न जाता आपण 3च पिढ्यांचे सुतक धरायला पाहिजे असं माऊली सांगतात. पितृपक्षामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायला पाहिजे. तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पितृपक्ष म्हणजे अशुभ असतं आणि ह्या पितृपक्षामध्ये कोणतीही सेवा करायला नाही पाहिजे. तर असं काही नाही आहे. आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा करायची आहे, कारण आपल्या पितरांना गती मिळावी, पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे, भरभरून सेवा करायची आहे. तर काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण त्याऐवजी आता तुमच्या काही सेवा सुरू असतील, बऱ्याच जणांचे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण सुरू आहेत किंवा नवगुरुवारांचे व्रत चालू आहेत, पशुपतीचे व्रत चालू आहेत, वैष्णोदेवीचे व्रत चालू आहेत, शुक्रवार, ह्या काही ज्या सेवा तुमच्या सुरू आहेत तर त्या तुम्हाला कंटिन्यू त्या सेवा करायच्या आहेत. कारण काय होतं की हे 15 दिवस येणार आहेत आणि ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही त्या सेवेला जर गॅप जर टाकला तर तुम्हाला परत पहिल्यापासून त्या सेवा सुरू करावी लागते. त्याच्यामुळं तुमच्या काही सेवा चालू असतील तर त्या तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्हाला काही नवीन सेवा जर सुरू करायच्या असतील तर त्या तुम्ही मग पितृपक्ष झाल्यावर नंतर तुम्ही त्या सुरू करू शकता. तर हे झालं सेवेचं. कोणते कामं करू नये. आता कामाचं झालं तर आपण ह्या पितृपक्षामध्ये आपले कोणतेही शुभ काम आपल्याला करायचे नसते. शुभ काम म्हणजे तुम्हाला लग्न जमवायचं आहे तर तुम्ही लग्न जमवू शकत नाही ह्या पितृपक्षामध्ये. तुम्हाला गाडी घ्यायची आहे, गाडी तुम्ही घेऊ शकत नाही. नंतर तुम्हाला घर घ्यायचं आहे, घरसुद्धा तुम्ही पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. किंवा घराची डील तुम्हाला करायची असेल, सौदा करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही पितृपक्षामध्ये करू नका, कारण ते अशुभ मानलं जातं. तर हे पितृपक्षामध्ये काही जे नियम आहेत हे आपल्याला पाळायचे आहेत. आणि सेवा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पितृपक्ष झाल्यावर तुम्ही सुरू करा. तर हे पवित्र जे ग्रंथ आहेत याचं पारायणसुद्धा आपण पितृपक्षामध्ये करायचं नाही आहे. फक्त हे 15 दिवस जे आहेत ते फक्त पितरांसाठी असतात. त्याच्यामुळे पितरांचीच आपण सेवा करायची, कारण देवाच्या सेवेच्या अगोदर आपल्याला पितरांची सेवा करावी लागते. त्याच्यामुळे अगोदर आपण पितरांची भरभरून सेवा करायची, कारण 12 महिने आपण त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना जेव पण घालत नाही. त्याच्यामुळं ह्या 15 दिवस आपल्याला दिलेले आहेत पितरांची सेवेसाठी. तर हेच 15 दिवस आपण पितरांचीच भरभरून सेवा करायची आहे. मग याच्यामध्ये तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करा, तुम्ही बाह्य शांती सूक्त वाचा, तुम्ही पितृस्तुती वाचा, तुम्ही ह्या पितरांच्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही भरभरून करा. नंतर आपल्याला देवांच्या सेवा करायच्या आहेत, पण हे पितृपक्ष झाल्यावर करायच्या आहेत. तर पितरांना तुम्ही जेवू घाला. आता ज्यांना पितरांना जेवू घालायचं आहे, आपण त्यांना घालता येत नाही काही कारणास्तव, तर तुम्ही काय करायचं, एक गाईला घास द्यायचा
आणि एक तुम्ही पितरांसाठी म्हणजे कावळ्यांचा घास काढून ठेवायचा. हे 2 घास तुम्ही काढायचे आणि एक गाईला खाऊ घालायचा आणि एक तुम्ही टेरेसवर किंवा गच्चीवर तुम्ही ठेवून द्यायचा आणि तो कावळ्यासाठी ठेवायचा. जर तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला पितृ घालता जर नाही आले तर हे 2 उपाय तुम्ही करू शकता. आता माणूस कोणी गेला असेल किंवा बाई कोणी गेली असेल तर पितरांच्या दिवशी तुम्ही म्हणजे माणूस गेला असेल तर तुम्हाला माणसाला जीव घालायचा आहे आणि बाई जर गेली असेल तर तुम्हाला बाईला जीव घालायचा आहे. तर हे असे काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये. आणि काही शुभ कामं जर असतील तर ते सुद्धा तुम्हाला पितृपक्षामध्ये करायचे नाही आहेत. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.